दरम्यान नंबर प्लेट देणारी कंपनी महाराष्ट्राची लूट केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय, तर गेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्चच झाला नसल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला। तर रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी चर्चा केली आणि त्यावेळी अनेक मुद्दे मांडलेले आहेत। जी कंपनी नंबर प्लेट देते महाराष्ट्र राज्याला ती लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। सोबतच गेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्च झालेला नाही असा दावा सुद्धा रोहित पवार यांनी यावेळी केलेला आहे। आणि या सगळ्या विरोधात आजच्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सुद्धा रणनीती आखणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। हे सर्व मुद्दे सरकारला विचारणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। कंपनीकडून नंबर प्लेट देताना महाराष्ट्राची लूट होते असा आरोप केला जातोय आणि त्याच आरोपांच्या संदर्भात आता रोहित पवार यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। सरकारवर त्यांनी आरोप केलेले आहेत। नंबर प्लेट देणारी कंपनी महाराष्ट्राची लूट करते असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। अर्थसंकल्पातील निधी खर्च झालेला नाही, गेल्या अर्थसंकल्पातील निधी हा खर्च झाला नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून 160 रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेट घेतले जातात। आता 160 रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी 450 रुपये पर नंबर प्लेट आहे। त्यांनी सांगितलं GST वगैरे धरून 450, GST 80 रुपये वेगळा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 531 रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल। हे फक्त मोटरसायकल आहे, गाड्या वगैरे तो वेगळा। ही जी कंपनी आहे FTA ही गुजरातची कंपनी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला 550 रुपयाला नंबर प्लेट देते आणि FTA कंपनी गुजरातमध्ये 160 रुपयाला देते। त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार। एवढंच सांगायचंय, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो, त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत, फक्त मित्र पक्षाचे घेतलेत, काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे। मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो, इतरही कॉपी, याच्यामध्ये सगळे मुद्दे ते कुठेतरी तिथं सांगण्याची आज जरूरत आहे असं मला वाटतं। त्याच्याच बरोबर बजेटच्या बाबतीत ते बोलणार आहेत, म्हणजे आश्चर्य असं की नवीन बजेट आता मांडण्याची सुरुवात तिथं होत आहे, पण गेलं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फक्त 40% निधी हा आतापर्यंत खर्च झाला, 60-65% निधी आतापर्यंत खर्च झालेला नाही। म्हणजे असं झालंय की खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे।